हाय फ्रेंड्स, शुभ सकाळ. तर आजचा व्लॉग स्टार्ट केला आहे मी सकाळी 7:30 वाजता. कामावरून घरी जाताना म्हटलं व्लॉग चालू करूया. आणि इकडे ना हे तलावाच्या जवळ असे आजोबा सकाळी व्यायाम करत असतात आणि खूप छान गाणी वगैरे म्हणतात, योगा करतात. तर म्हटलं तुमच्याशी शेअर करावं. जर कोणी घरात बसून असेल तर असा व्यायाम करत जा, कारण ते 60 वर्षाच्या अबाऊ सगळे आजोबा आहेत, रिटायर आहेत. ते लोक रोज सकाळी 6 वाजल्यापासून इथे येतात आणि खूप छान असा व्यायाम करतात. तर बघा, मी घरी आलेली आहे आणि आता घरी येऊन आधी 25 चपात्या करून घेतल्या, बाहेर द्यायच्या असतात त्या, आणि आपल्या घरातल्या पण चपात्या झाल्यात. मिस्टरांच्या डब्याला आज मी बनवली सुकी करंदीची भाजी केली. बघा, सुक्या करंदीचं असं आंबट म्हणतात आमच्यात, तर हे आंबट केलेलं आहे मी आणि खूप छान झालं होतं. आणि आता दुपारच्या जेवणाची तयारी. तर आज जेवणात मी बनवणार आहे चिकन. आणि मांसाहार म्हटलं तर आम्हाला सगळ्यांना आवडतं, नॉनव्हेज खूपच आवडतं. आणि हा गावावरनं आणलेला पाला मासा होता. माझा मामा गावावरनं आला होता, तर त्याने आणला होता, स्वतः पकडलेला त्याने. तर खूप टेस्टी तो पण मासा होता. आणि घरात थोडंसं पसारा आवरून घेतला आहे. आणि इकडे बघा, सगळं घर क्लीन करून घेतलं आहे. दुपारचे आता 1:30 वाजलेले आहेत, तर 1:30 वाजता माझा स्वयंपाक चालला आहे. आणि संध्याकाळी 5 वाजता रोजच्या प्रमाणे कामावर आले. कामावरती आज बनवली होती वांगा बटाट्याची रस्सा भाजी, गाजर आणि टोमॅटोची कोशिंबीर, भात आणि बाजरीच्या भाकरी. आता आले दुसऱ्या कामावरती. इथे बोंबील फ्राय करायला सांगितलेत, अंडा करी. आता त्याच्यासाठी मी वाटप तयार केले, भात पण लावलाय कुकरमध्ये आणि बोंबील असे छान कुरकुरीत फ्राय करून घेतलेले. अंडा करी पण तयार झालेली आहे. आणि इकडे जे भाकऱ्या बनवल्या ज्वारीच्या, इथे नेहमी संध्याकाळी ज्वारीच्या भाकऱ्या असतात. आणि तुम्हाला माझे व्लॉग आवडत आहेत ना, तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुम्ही खूप छान प्रतिसाद देताय माझ्या व्हिडिओला. थँक्यू, धन्यवाद, बाय.